लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की सोनं व्हावा नाही तर न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं हे नक्की. तुम्ही मालकऱ्यात बसा सुखी व्हाल, तुम्ही दारुड्यात बसाल जमीन विकाल, तुम्ही जुगाऱ्यात बसा खानदान संपवाल, तुम्ही पुढाऱ्या मागे हिंडा कटोरा हातात घ्याल. भीक मागायची पाळी येईल भीक, आणि कितीतरी जणांना आली. अंडरपॅन नाही राहिली पण निष्ठावंत कार्यकर्ता झाला. एकच अंडरपॅन पिळून नेसतो, तिलाही व झाल्या नुसत्या खाजीत हिंडतो. देव आहे 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 तर आतापर्यंत कोणी पाप पाहिला नाही. उत्तर लाकडात अग्नी आहे घर्षण कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर, दुधात लोणी आहे क्रिया कर, जगात देव आहे साधना कर. लाकडात अग्नी आहेस पण घर्षण कर. दुधात लोणी आहे पण क्रिया कर. उसात साखर आहे प्रक्रिया कर. या जगात देव आहे पुरावा तिसरा अध्याय. तुम्ही देवाते बजाल देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. अजून पुरावा तिसराच अध्याय. तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही देवाची पूजा करायची नाही, तुम्ही तीर्थाला जायचं नाही, मग तुम्ही स्वधर्माते यजावे. मग एखाद्याने जर असा प्रश्न विचारला, देव तर आम्हाला दिसायलाच पाहिजे, दिसेलच, पण त्याला काय करावं लागेल? बस साधना करावं लागेल. आणि ती साधना करताना देव साधना करूनही भेटणार नाही जर संताची कृपा नसेल तर. इथं खटकी आली बर का. टाळकरी माळकरी जिने इंडे दिंडे विंडेवाले उत्तर द्या. कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती का त्यानं प्रयत्न केला नव्हता? डोकं खाजवायचं. कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती का त्यानं प्रयत्न केला नव्हता? त्यानं प्रयत्न केला नव्हता. वाईला निघाल्यावर तिसरा हिस्सा त्याचा होताच. पहिला होता रावण, दुसरा होता बिभीषण, तिसरा होता बोलत जा, तिसरा होता कुंभकर्ण. हा जर झोपून राहिला नसता तर याला तिसरा वाटा मिळाला असता. पण तलाठी आला का हा झोपायचा, आणि तलाट्याची बदली झाली का हा उठायचा. कसं काय उतार्या देईन? मग आता मला सांगा, कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती का त्यानं प्रयत्न केला नाही? प्रयत्न केला नाही. जगात देव नाही का तुम्ही मी देव मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही? बस फिट बसलं कीर्तन. प्रयत्न करी. नोकरी लागत नाही का मार्क नाही? मार्क नाही. दुकान चालत नाही का तुझी नीती खास नाही? तुला जर नीतीनं व्यवहार केला तर दुकान चालल. तू नुसता लुटीतच राहिला जनतेला इकट फळकट सकट. परत नीट आहे का? दुकान चालेल पण नीती ठेवा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही आधार व्हा म्हणून आणली का निराधार व्हा म्हणून? आधार हो. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला भेटाने विचारा कसं काय. तू आण जोडायला माणूस मिळाला तिला. तिला सुरुवातीला असं वाटलं काही झालं तर भाऊ आहे, आणली ती भाची आहे, सबन टिकतील. जा पटकन, उठ 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 उठ, जा ना पटकन, जायचं जा ना, जा जा जा. तिचा असा भास झाला का भाऊ आहे, आणली ती भाची आहे, आणली ती भाची आहे, सांभाळाही करील आणि आधारही होईल. या ब्रह्मात पोरगी केली का जाणून बुजून केली? ब्रह्मात केली.
ब्रह्मात केली. मग आता तिला विचारा धाकट्याचं लगीन करते का? ती म्हणती तसा देवाला सोडी करणार नाही का? पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी मला दिंडीतच काढी. हा, म्हणून महिला मंडळ कधी ध्यानात ठेवायचं, कधी ध्यानात ठेवायचं, भावाची पोरगी शक्यतो टाळायचीच. टाळायची नाही म्हणजे करायचीच नाही. तुम्ही म्हणाल का? महाराज काही झालं तर तो भाऊ आहे, तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. हो, तो मुलीचीच बाजू घेणार. उद्या भांडण झाल्यावर तो डायरेक्ट म्हणणार आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, गुड्डी खास आहे. आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झालाय, नाही तर गुड्डी नंबर, गुड्डीची अडचण नाही. पण आपली बहीण डोक्यातून गेली आणि बहीण डोक्यातून गेली तिला गुड्डीच गोळ्या देईल. आणि गुड्डीनं तिला गोळ्या सुरू केल्या म्हणजे भ्रमात घोटाळा झाला. तसं तुमचा आणि माझा संसार खरा आहे हा भ्रम झाला आणि त्या भ्रमात देव दूर गेला. भ्रम झाला. गाडी माझी आहे, भ्रमात आहे बावळ्या तू. हे काय, हे काय, आपण बांधला बंगला, हलकट आहे तू. माझ्या बापाला नाही जमलं, तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार झोपायचा टायमाला करा. भ्रमात आहे तू. आणि 90% माणसं कशात आहे? भ्रमात आहे. मी सरपंच आहे, 2.5 वर्ष आहे येड्या. हा, ज्याच्या त्याच्या खिडक्या ज्याला त्याला देऊन टाक. हो, हा भ्रम आहे, भ्रम. त्याला काय सातारा सांगली म्हणत्या आम्हाला पाण्यातून वाचवा, आपले म्हणत्या बुरबुर व का होईना येऊ द्या. त्यांच्या घरात पाणी घुसलं, आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. ते वेतो बसलेल्या कोणत्या विहिरीला पाणी आलंय? यंदा विहिरीला पाणी नाहीये, पिकच जोरात आहे. आणि जर चांगलं ऊन पडलं तर आठवड्यात आहे ते जाईल. हो, देव येतो. देव राजाचा रंग काय करील? रंकाचा एकाच वाक्य सांगा. देवाचा बाप देवानं सोडला नाही तर तुम्हाला का सोडील? उत्तर उत्तर. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. उलट ऐका आता, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. हो, आता हे तर झालं देवाच्या बापाचं. देवाचाही सांगतो, देवाही फापलं तो. सोन्याचं कुठं हरिण राहतंय का? राम कोणच्या मागे गेलता? हरणाच्या. कोणतं हरिण? सोन्याचं. कोणचं? ऐकून सावध राहा, सावध राहा. सोन्याचं कधी हरिण राहतंय का? तुम्ही बसलेल्यापैकी कोणी पाहिलं का? नाही. सोन्याचं हरिण राहत नाही. पण राम कोणत्या हरणाच्या मागे गेलता? सोन्याच्या. कोणचं ऐकून? बायकोचं ऐकून. मग मायावी जीव भ्रमात गुंतला का रामासारखं ब्रह्म असणारं शरीर सुद्धा फापलत. हा त्याचा सिद्धांत. आणि हा जीव जो आहे हा मायावी हरणाच्या मागे आहे. तुम्ही आम्ही माग लागलोय हरणाच्या, पण कोणत्या? मायावी. तुम्ही मी पळतोय मायावी हरणाच्या माग. आणि तुम्ही मी मायावी हरणाच्या माग गेल्यावर रावणानं जशी सीता लिहिली तशी तुमच्यातली भक्ती निघून गेली आणि हरणा मागच लोक मरेपर्यंत हिंडली. तुम्ही मी फक्त एअर खांदली का बास, पाईपलाईन केली का बास, बावळा टिका तू. बास कधी होत असते का? आजीबाईला विचारा कसं काय चाललंय? बास तिसरीचं जमलं का मी मोकळी झाले. तू डोक्यातून गेली बाई. तिसरीचं जातं तर पहिली बाळात पणाला येते, पहिली बाळात पणाला येते तर दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? म्हाताऱ्याला विचारणं कस काय? मास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून मारं काढलं का मी मोकळा झालो. पागल आहे तू. मारं काढित होतं सायपण उखळती, सायपण डोडीत होतं नट दिल्ला होतो, नट बसत तर चमडं खलास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तर एअर आटती. अरे तू मोकळा होतो का? तुम्ही मी हरणाच्या मागे पळतोय. कोणत्या? आणि मायावी हरणाच्या मागे पळालेला जीव भक्तीपासून दूर जाणार आणि भक्तीपासून दूर गेला का तो दुःखी होणार.
दुष्काळ फक्त दोघांना आहे, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला रोग झाला नाही. उगच बरळायचं नाही. दुष्काळ पडला, ऊत आला नोकरीवाल्यांच्या पैशाला ऊत. कशाचा दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना? कशाचा दुष्काळ आहे आम्हाला? कशाचा दुष्काळ आहे पुढाऱ्यांना? उगच टापा हाणायचा दुष्काळ बोलायला. दुष्काळ कायचा दुष्काळ पडलाय? दुष्काळ फक्त दोघांनी भोगलाय, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. महाराज एवढी माते देवी माते समोर प्रार्थना करायची आणि ज्यांचं पुण्य तुम्ही ज्यांच्या स्मरणार्थ करता सप्ताह, त्यांचं खरं कौतुक करावं. जाऊ द्या महाराज, हा जो माणूस आहे हा अजून एक 10 वर्ष पाहिजे होता. बस फक्त एक 10 वर्ष सगळ्यांना काम दाखवलं असतं. त्या माणसाची अजून 10 वर्ष गरज होती महाराज. मुंडे साहेबांसारखा माणूस जर 10 वर्ष अजून राहिला असताना, महाराज महाराष्ट्रातले निम्मे पोरं या माणसाच्या काळात पोलीस झालेत. आज तुमचं माझं घर जे खाऊन पिऊन 2 टाइम सुखी आहे, ही सगळी पुण्य ह्या बिचाऱ्या माणसाची. हा माणूस असा होता महाराज. याच्यातल्या बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, ऊस तोडायला जाणारा शेतकरी किती फाटक्या कपड्यातला असू द्या, त्याच्या हातात हात घेऊन बोलणारा हा माणूस होता. किती फाटक्या कपड्यातला असू द्या, भले त्याच्या अंगाला कपड निम्मे फाटके असले तरी. आणि ह्या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं महाराज. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, तरुण मंडळी. काय झालं, आपण फक्त फोटो लावतो, हार घालितो, जयंत्या पुण्यतिथ्या करतो. हा माणूस एक असा होता महाराज. तरुण पोरं जरा नीट ऐका. एक 5 वर्षाचा काळ सोडला, एक 5 वर्षाचा काळ सोडला तर या माणसानं 45 वर्ष विरोधात काम केलंय महाराज. 45 वर्ष हा माणूस संघर्षात होता, फुटला नाही. हे दुसऱ्याचे भोंगे बांधून बोंबलं हिंडणारे कार्यकर्ते जरा नीट ऐका. आठवड्याला 9 बोर्ड लावताना आलाय का तुम्ही? आठवड्याला 9 कोणी चपटी दिली का तुम्ही फुटले? चपटी दिली का फुटले? जरा हलकट हो. ह्या माणसाचा आदर्श घ्या. बारीक अभ्यास करतील म्हातारी माणसं सांगतील, हा माणूस 50 वर्ष राजकारणात होता जवळजवळ. तर फक्त वजा जर करायचे किती? 5. तर या माणसाचं राजकीय जेवढं जीवन होतं अख्खं संघर्षात गेलं महाराज. अख्खं आयुष्यात फुटलं नाही ते. आपण करा नाही विचार. आपण पहा पुढच्या आठवड्यात काय करणार आहे. कोणचे बोर्ड बांधित बोंबलं हिंडायचं, निर्लज्ज अवलाद नाहीत. कोणचे बोर्ड ठोकाण घ्या ठोकून, हलकट क्वालिटीचे. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण माणसं कोण आहे? कोणाची सभा असली का चपटीवारी चाललं बोंबलत, वाज वाटाळ्या शिजवानाळ्या. इडी आवलत नाही. बाटलीवारी आयुष्य गेलं काहींचं. बाटलीवारी नुसतं हिंडायचं माग. बायको कापूस याचा जातील, हा गाव सुधाराय निघलाय. कार्यकर्ता झाला झक माराय. आणि त्या बिचारीचं लुगडं गुतलं कापाशीत गुथून. आणि हा म्हणतो आपल्याला सभा म्हणलं ना आलाय का आवलं दिसत नाही. कोणची गाडी दिसली का साताराला बिल्ला हिंड बोंबलत. आणि प्रॉफिट काय? नळी. या माणसाचं एकच वाक्य सांगू तुम्हाला. हे माणसं कशी होती माहिती का? बुटाची पॉलिश करून जगणारी माणसं होती, बुट चाटून जगणारी नव्हती. स्वाभिमान भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. एवढे भान ठेवा. तुम्हाला काय लाज आहे त्याच्या? अरे 100 रुपये घेऊन मतदान करणारी क्वालिटी तुमची, तुम्हाला काय घेणं? यंदा दिवाळी कशी टकाटक आहे. यंदा दिवाळीला लाडू गुलाबजामुन आहे, रसा रसा. वाजवा टाळ्या शिजवणाऱ्या.
21 तारखेपर्यंत 22 तारखेला धरा तुमचाच गाला सतन हाना. पार वाटोळ झालं. आणि ह्या माणसाला एकच श्रद्धांजली व्हावं आपण मुंडे साहेबाला सगळे मिळून, का असा माणूस एकदा पुन्हा तयार व्हावा. असा लहान आले पोर मी उचकून देईल बरं का. असा माणूस एकदा एक 10-20 वर्ष देवानं तयार करण्याची गरजच आहे. यावर तुमचं मत काय? आणि त्यांच्या दुसऱ्या वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या गायक वादकुंडीच्या सगळ्या मंडळाला चकितानं उठ तू जायचं असलं जबर पटकन. कीर्तनाचा मानदार देणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2. आणि अशा माणसांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवणं ही काळाची आज सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या नवरात्र मंडळाला पहिलं धन्यवाद द्यावा की तुम्ही योग्य व्यक्तीचं नाव तुमच्या प्रतिष्ठानला दिलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ह्या व्यक्तींचं स्मरण आपणच ठेवलं पाहिजे. त्यांच्यामुळं त्यांचा जेवढा राजकीय काळ होता त्या काळात आपले संसार सुखी झाले. आपल्या कालवणाला त्यांच्यामुळं तेल मिळालंय. याच्यावर तुमचं मत काय? एक घरातला पोरगा जर पोलीस झाला असेल मुंडे साहेबांच्या काळात तर ते घर 2 पिढ्या सुखी झालं. एक पोरगा PSI झाला असेल तर ते घर 2-2 पिढ्या सुखी झाली. नुसते सुखी नाही झाली, राहिलेली माणसं शिकली, घरं चांगली झाली, शेती चांगली झाली, समाजात एक मानाचा माणूस